मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार नाही असं सूचित करणारं विधान केलंय. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी तसं सूचक वक्तव्य देखील केलंय. अजित पवार यांच्या याबाबतच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणार नाहीत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान आता यावरून नेटकऱ्यांनी व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. अजितदादांनी योग्य निर्णय घेतलाय. पराभूत होण्यापेक्षा पळ काढलेलं कधीही चांगलं. तर दुसरा नेटकरी म्हणतोय की नवरा बायको पोरग एकाच वर्षात पराभूत होण्याची दाट शक्यता. दादा लढा तुम्ही, डर के आगे जीत है. नहीं, डर के आगे जीत नहीं, जीत के आगे पवार साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हणत नेटकऱ्यांनी अजित पवारांना सुनावलंय. मात्र यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य करत मी लढणार नाही असं वक्तव्य अजितदादांनी केलेलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जातोय. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या नेतृत्वातच लढणार आहे. पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.